पेरेंट्स, नमस्ते. मायसेल्फ तक्ष या चॅनलवर तुमच्या मनापासून खूप स्वागत आहे. सावधान पालक, सतर्क होण्याची गरज आहे. तुम्ही ऐकलंय का नुकतीच आलेली न्यूज? तुम्ही सुद्धा तुमच्या बाळाला सेरेलॅक देताय. तुम्ही सुद्धा तुमच्या मुलाच्या हेल्थ सोबत खेळत तर नाहीये ना? तुम्ही वाचली का ते न्यूज? नाही ना? मग चला तुम्ही जाणून घ्या आणि सावध व्हा, सतर्क राहा. प्रत्येक पालकाला वाटत असतं आपलं मूल गुबगुबीत व्हावं, त्याचं वजन पटापट वाढावं. त्यासाठी पालक मार्केटमध्ये असणारे महाग सेरेलॅक बाळासाठी परचेस करत असतात आणि बाळाला खायला देत असतात. सेरेलॅक म्हणजेच बाळासाठी पोषक आहार असं वर्षानुवर्षापासून समज चालत आलेला आहे. परंतु आता एक मल्टीनॅशनल कंपनी म्हणजेच नेस्ले कंपनी, जी बाळासाठी बेबी फूड प्रोडक्ट्स बनवत असते, अशी ही कंपनी मुलांच्या सेरेलॅकमध्ये साखरेचे प्रमाण जास्त प्रमाणात ॲड करत आहे किंवा त्याच्यात साखर आढळून आलेली आहे. पब्लिक आय या संस्थेने आंतरराष्ट्रीय बेबी फूड ॲक्शन नेटवर्क या संस्थेच्या साहाय्याने काही चाचण्या प्रकाशित केल्या होत्या आणि या चाचण्या बेल्जियमच्या प्रयोगशाळेमध्ये झाल्या आणि या चाचण्यामध्ये असं आढळून आलं की नेस्ले कंपनी, जी एक मल्टीनॅशनल कंपनी आहे, अशा मल्टीनॅशनल कंपनीने बेबी फूडमध्ये साखरेचे प्रमाण ॲड केलेले आहे आणि ते भारतासह इतर काही राज्यामध्ये सुद्धा असंच घडत आहे. आणि मुलांच्या हेल्थसाठी साखर ही किती धोकादायक आहे हा आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. त्याच्यामुळे या कंपनीवर ॲक्शन घेण्यात आली आहे. सोबतच आपल्याला सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. अशी साखरयुक्त पदार्थ आपण आपल्या बाळाला देणं बंद केलं पाहिजे. साखरयुक्त पदार्थ खाल्ल्याने मुलांना लठ्ठपणा, मधुमेह सोबतच हृदयाशी निगडीत आजार होऊ शकतात. त्याच्यामुळे लहान मुलांना साखर देणं टाळावं हे आपल्याला आधीपासूनच माहीत आहे. पण आपण असं साखरयुक्त सेरेलॅक वर्षानुवर्षापासून आपल्या मुलाला देतोय तर आहे की नाही चिंतेचा बाब. डॉक्टरांच्या मते सेरेलॅकमध्ये जे घटक ॲड केलेले असतात त्याच्यामध्ये आधीच नॅचरल शुगर प्रेझेंट असते. जसे की आपण दूध असते, त्याच्यामध्ये दुधाला पण प्रोसेस करून ते ॲड करतात, तर दुधामध्ये सुद्धा नॅचरल अशी शुगर प्रेझेंट असते आणि त्या शुगरला लॅक्टोज असे म्हणतात. सोबतच फ्रूट्समध्ये सुद्धा नॅचरल शुगर असते आणि त्या शुगरला फ्रुक्टोज असं म्हणत असतात. आणि इतर काही घटक सुद्धा ॲड केले जातात, मध वगैरे, याच्यात सुद्धा नॅचरल त्याची शुगर असते आणि त्याला एक नैसर्गिक गोडवा असतो. त्याच्यामुळे प्रोसेस केलेली पांढरी शुगर वरतून ॲड करायची काही गरज नसते. जितकी नॅचरल शुगर आहे तितकीच प्रमाणामध्ये त्या मुलांच्या शरीरासाठी ती पोषक असते. परंतु नेस्ले कंपनी वरतून सेरेलॅकमध्ये साखरेचं प्रमाण त्याच्यामध्ये ॲड करून मुलाच्या हेल्थसोबत खेळत तर नाही आहे ना, असा प्रश्न आता सगळ्यांच्या मनात पडला आहे. तर पालकांनो, वेळीच सावध व्हा. आपल्या मुलांना साखरयुक्त असं बनवलेलं सेरेलॅक देणं बंद करा. कारण साखर मुलाच्या आरोग्यासाठी किती घातक आहे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आणि हे असं सेरेलॅक मुलाला देऊ नका. तुम्ही तुमच्या बाळाला घरगुती पद्धतीने सेरेलॅक बनवून द्या. हवं तर तुम्हाला घरगुती पद्धतीने सेरेलॅक कसं बनवायचं आहे, काय बनवायचं आहे, याविषयी संपूर्ण रेसिपी जर हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला शेअर करेल की घरगुती पद्धतीने सेरेलॅक कसं बनवायचं. मुलांना जितकं हेल्थी फूड देता येईल तितकं हेल्थी फूड देण्याचा प्रयत्न करा. ताजं अन्न, ताजे फ्रूट्स, मुलांना सीझननुसार जे फ्रूट्स अवेलेबल असतात ते फ्रूट्स देण्याचा प्रयत्न करा. मुलं छोटी असताना आपण त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली, त्यांना व्यवस्थित खानपान दिलं तर साहजिकच आहे समोर चालून बाळाची हेल्थ आहे ती स्ट्रॉंग राहील आणि बाळाचं जे संपूर्ण जीवन आहे ते आनंदात जाईल आणि आपल्याला सुद्धा चांगलं वाटेल, आपलं मूल निरोगी. अशा प्रकारे बाळाला सेरेलॅक देणं तुम्ही बंद करा आणि पॅकेट्स फूड सुद्धा देऊ नका. पॅकेट्स फूडमुळे सुद्धा बाळाच्या शरीरावर असे वाईट असे परिणाम होतात आणि ते परिणाम कोणते हे माहिती करून घेण्यासाठी मी एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे, तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर नक्की व्हिडिओ जाऊन बघा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास मायसेल्फ तक्ष या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का.